सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं PRFच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला तारक मंत्राविषयी माहिती सांगणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारक मंत्र केव्हा म्हणायचा, तारक मंत्र कसा म्हणायचा आणि तारक मंत्राचे काय फायदे आहेत याविषयी सविस्तर अशी माहिती देणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि जो कोणी भक्त ह्या मंत्राचे पठण करतो तो प्रत्येक संकटातून मुक्त होतो। तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र कोणता हे मी तुम्हाला सांगते। तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य शक्य करतील स्वामी। हा स्वामींचा तारक मंत्र आहे आणि जो मंत्र हा भक्तिभावाने जो भक्त पठण करतो तो प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून मुक्त होतो। तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे काय, तर स्वामींनी भक्तांसाठी दिलेला हा तारक मंत्र अतिशय असा प्रभावी मंत्र आहे। जो भक्त सततच्या आजाराने ग्रासलेला असतो, ज्याच्या आयुष्यामध्ये सतत दुःख असते, भय असते, चिंता असते, तर तो भक्त जो भक्तिभावाने या तारक मंत्राचे पठण करतो तो प्रत्येक संकटातून स्वामी महाराज त्याला सहजरित्या बाहेर काढतात। यासाठी स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक भक्ताला तारक मंत्र हा एक उपाय दिलेला आहे। व्यक्तीला जर सतत कामामध्ये अडथळे निर्माण होतात, कोणत्याच कामामध्ये त्यांना यश निर्माण होत नाही, तर त्यांच्यासाठी स्वामी महाराजांनी तारक मंत्र हा उपाय अत्यंत महत्त्वाचा दिलेला आहे। जो कोणी भक्त ह्या तारक मंत्राचे अगदी मनापासून श्रद्धेनं भक्तिभावाने पठण करतो त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते। त्यामुळे सर्व भक्तांनी तारक मंत्राचे पठण करावे। महाराजांनी आपल्या भक्तांना तारक मंत्र हा उपाय देऊन प्रत्येक संकटातून बाहेर काढलेला आहे। तर आपण तारक मंत्राचे पठण केले आपल्याला कोणते फायदे होतात याविषयी मी तुम्हाला माहिती देते। तारक मंत्राच्या पठणामुळे आपण प्रत्येक रोगापासून मुक्त होतो, तसेच आपल्या मनावरील ओझे, दडपण, दुःख ह्यातून आपण सहजरित्या बाहेर पडतो। तारक मंत्राच्या पठणामुळे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक शक्ती असते ती बाहेर जाते आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तारक मंत्राच्या पठणामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, प्रत्येक कामामध्ये आपल्याला प्रत्येक समस्यातून आपण बाहेर पडतो, आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते। ज्या कामामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होतो त्या कामात ती कामे आपली सहजरित्या पूर्ण होतात। त्यामुळे प्रत्येक भक्तानं अगदी भक्तिभावाने मनापासून श्रद्धेनं तारक मंत्राचे पठण करावे। अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्राचे मनापासून पठण केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक समस्येतून, प्रत्येक चिंतेतून आणि प्रत्येक दुःखातून स्वामी महाराज सहजरित्या बाहेर काढतात। समर्थांचा तारक मंत्र केव्हा आणि कसा म्हणायचा याविषयी माहिती देते। स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेला सुद्धा म्हणू शकता। तारक मंत्र म्हणत असताना आपल्याला स्वामींसमोर बसायचं आहे आणि बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे। तारक मंत्र हा तुम्ही म्हणायला ज्या वेळेला सुरुवात करणार आहात त्यावेळेला तुम्ही स्वामींपुढे धूप, दीपारती, दिवा लावून आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे आणि स्वामींना मनापासून नमस्कार करायचा आहे। तर स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणताना तो तुम्ही 1 वेळा किंवा शक्य असल्यास तुम्ही 11 वेळा सुद्धा म्हणू शकता। तर स्वामींचा तारक मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे, त्यामुळे तो तारक मंत्र तुम्हाला सहजरित्या धार्मिक ठिकाणी सुद्धा मिळू शकतो किंवा यूट्यूबला तुम्ही तो तारक मंत्र लावून एखाद्या पेजवर सुद्धा तुम्ही लिहून काढू शकता आणि ते बघूनच म्हणायचं आहे। यूट्यूबला लावून ऐकायचं नाही, तर तारक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे। नित्यसेवे पुस्तकामध्ये तारक मंत्र नाही, त्यामुळे तुम्हाला तारक मंत्र हा एखाद्या धार्मिक ठिकाणी सहज उपलब्ध होऊन जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला तारक मंत्र लावून तो एखाद्या पेजवर सुद्धा उतरून घेऊ शकता, म्हणजे आहे तसा लिहून काढू शकता आणि असा पठण करू शकता। पण आपल्याला यूट्यूबला लावून तारक मंत्र ऐकायचा नाही, तो आपल्याला पठण करायचा आहे। जे नवीन सेवेकरी असतील त्यांना तारक मंत्र सुरुवातीला पठण करताना थोडं अवघड जाईल, नंतर तुम्हाला सवय झाल्यानंतर तारक मंत्र तुम्ही पठण करू शकता। त्यामुळे तारक मंत्र हा शक्यतो 11 वेळाच पठण करायचा आहे, पण तुम्हाला जर 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता। अशा प्रकारे आपण तारक मंत्र पठण करू शकता। तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्यातून बाहेर काढण्यासाठी दिलेला हा एक मंत्र आहे आणि जो भक्त अगदी श्रद्धेनं, अगदी मनाभावाने हा तारक मंत्राचे पठण करतो त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते, तो प्रत्येक रोगराईपासून मुक्त होतो। अशा प्रकारे प्रत्येक स्वामी भक्तांनी तारक मंत्र हा वेळात वेळ काढून सकाळी किंवा संध्याकाळी शक्य असेल तर 11 वेळा किंवा नाहीतर 1 वेळा जरी पठण केला तरी सुद्धा चालेल। अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची नित्यसेवा ह्यामध्ये आपण तारक मंत्राचा समावेश केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक भक्तांनी तारक मंत्र अगदी मनापासून म्हणावा। झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब